समाजसुधारकाच्या सिरीजमध्ये आपण पुढले समाजसुधारक पाहणार आहोत ते म्हणजेच भाऊ महाजन गोविंद विठ्ठल कुंटे. तर बघा, पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण बापू छत्रे यांच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. आता आपल्याला भाऊ महाजन यांच्याबद्दल काय करायचं आहे, माहिती पाहायची आहे. तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, भाऊ महाजन यांचं सॉरी तर भाऊ महाजन यांचं मूळचं नाव आहे ते गोविंद विठ्ठल कुंटे. त्यानंतर इथं कुंटे पाहिजे. तर त्यांचा जन्म 1815 साली सालीपेन याच्यामध्ये सालीपेन जिल्हा रायगड या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. मराठी पत्रकार होते, संपादक, सामाजिक विचारवंत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर बाळशास्त्री जांभेकर यांचे ते वर्गमित्र होते. शिक्षणाचा जर विचार केला तर 8व्या वर्षी बापू छत्रे हे त्यांचे मेहुणे यांनी त्यांना शिक्षणासाठी मुंबईला आणलं आणि प्राथमिक शिक्षण त्यांचं नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची शाळा, त्याच्यावेळी त्यांचे सहअध्यायी कोण कोण होते, दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि भास्कर पांडुरंग तर्खडकर हे होते. 1837 एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतलेला पाहायला मिळतो. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट मिळेल की भाऊ महाजन यांचं मूळचं नाव काय. आपल्याला एक सिंगल लाईनर क्वेश्चन विचारात घेतला जाऊ शकतो. गोविंद विठ्ठल कुंटे असं त्यांचं नाव आहे. 1815 त्यांचा जन्म झाला आहे. सालीपेन या जिल्हा रायगड या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला पाहायला मिळतो. वर्गमित्र कोण होते, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांच्याबरोबर तर त्यांनी पुढे दर्पणसाठी काम केलेलंच आहे. तर बाळशास्त्री जांभेकरांबरोबर त्यांनी दर्पणसाठी तर काम केलेलंच आहे. तर शिक्षणाचा विचार केला तर 8व्या वर्षी त्यांना बापू छत्रे या त्यांच्या मेहुण्यांनी मुंबईला आणलेलं आहे आणि नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांना प्राथमिक शिक्षण दिलेलं आहे. त्यावेळी त्यांचे सहअध्यायी कोण होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि भास्कर पांडुरंग तर्खडकर हे त्यांचे सहअध्यायी होते. 1837 त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये काय केलेलं आहे, प्रवेश घेतलेला पाहायला मिळतो. दर्पण या नियतकालिकाविषयी जर विचारात घेतलं तर जांभेकरांचं दर्पण हे 6 जानेवारी 1832 स्टार्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1840 ते बंदही पडलं 8 वर्षानंतर. याच्यामध्ये 2 विभाग होते, मराठी आणि इंग्रजी. मराठी विभागाचं कार्य हे भाऊ महाजन यांनी पाहिलेलं पाहायला मिळतं. इंग्रजी विभाग हा जांभेकरांकडे होता. तर हा आपल्याला त्यांच्याबद्दलचा एक परिचय बघायला मिळतो. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः चालू केलेलं प्रभाकर हे साप्ताहिक. 1841 ते 1862 24 ऑक्टोबर 1841 हे प्रभाकर हे साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलं. वयाच्या 24व्या वर्षी स्टार्ट केलं. 21 वर्ष जवळजवळ ते चालू राहिलं. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं होतं की त्यांनी ब्रिटिश प्रशासनावर कठोर टीका केली होती. समाजसुधारक विचार प्रसारित करण्याचं काम केलेलं होतं. प्रभाकरचं महत्त्वपूर्ण काम जर बघितलं तर सामाजिक सुधारणा आहे. याच्यामध्ये त्यांनी आधुनिक शिक्षणाचा प्रसार केलेला आहे, स्त्री शिक्षणाचं समर्थन केलं आहे, विधवा विवाहाचं समर्थन केलं आहे आणि त्यांनी समाजातील सण उत्सवावरील अनावश्यक खर्चावर टीका केलेली आहे. इथं तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो, समाजातील सण उत्सवावरती अनावश्यक खर्चावर टीका करण्याचं काम कशामधून करण्यात आलं, तर प्रभाकर ह्या साप्ताहिकामधून करण्यात आलं. आणि कुणी केलं, तर ते भाऊ महाजन यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, असे प्रश्न थोडक्यात आपल्याला एक युनिक अशी गोष्ट त्याच्यामधून शोधून काढली तर त्याच्यावरती प्रश्न क्रिएट होऊ शकतात. राजकीय दृष्टिकोन, ब्रिटिश राजवटीतील त्रुटीवरती त्यांनी टीका केलेली आणि 1857च्या उठावावरती त्यांनी काय केलेले आहेत, लेखन केलेलं पाहायला मिळतं. फ्रेंच राजक्रांतीवरती त्यांनी लेखन केलेलं आहे. 10 एप्रिल 1842 पासून 25 लेख. राजक्रांती, स्वातंत्र्य, लोकशाही आणि शासन व्यवस्था कुणाची, फ्रेंच यांच्यावरती त्यांनी 25 लेख लिहिलेले आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीवरती प्रभाकर या साप्ताहिकामधून किती लेख प्रसिद्ध झाले, तर 25 लेख प्रसिद्ध झाले. याच्यामध्ये कोणत्या विषयांचा विचार करण्यात आला, तर राजकीय, फ्रेंच राजक्रांती, स्वातंत्र्य, लोकशाही आणि शासन व्यवस्था याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, विचार करण्यात आलेला आहे. पाश्चात्यांचं अंधानुकरण करू नका असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. पोशाख, चालीरीतीने, आचार यांचं अंधानुकरण करू नका असा सल्ला आपल्याला
प्रभाकरमधून देण्यात आलेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मार्गदर्शन केलेलं आहे. अक्षर सुधारणा कशी पाहिजे, शिस्त आणि अभ्यास पद्धती यांच्यावरती त्यांनी लेखन केलेलं पाहायला मिळतं. प्रशासन विषयी सूचना केलेल्या पाहायला मिळतात. 16 जानेवारी 1842च्या अंकामध्ये नवशिक्षित विद्वानांना मामलेदारपदी नेमावं आणि एल्फिन्स्टन विद्यालयात शिक्षण वृद्धीची मागणी त्यांनी केलेली पाहायला मिळते. ग्रेट ब्रिटन राजकारण लेखमाला, ग्रेट ब्रिटन राजनीती या नावानं ती लेखमाला सुरुवात करण्यात आली. 27 मार्च 1842मध्ये इंग्लंडच्या लोकशाही आणि राज्यव्यवस्थेची माहिती त्याच्यातून देण्यात आलेली आहे. सार्वजनिक हितासाठी आव्हान करण्यात आलेले आहे. 29 मे 1842च्या अंकामधून सॉरी पुतळा बांधण्यावरील खर्च न करता विद्या प्रसारासाठी पैसा खर्च करावा असं त्या सार्वजनिक हितातील आव्हानामध्ये आणि ह्या अंकांमध्ये 29 मे 1842च्या अंकामध्ये ही गोष्ट त्यांनी काय केलेली आहे, प्रसारित केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर इतर नियतकालिक आपल्याला बघायला मिळतात. धूमकेतू 6 मे 1853मध्ये धूमकेतू हे 4 पानी साप्ताहिक चालू केलं. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक मुद्द्यावरती त्यांनी याच्यावरती उहापोह केलेला पाहायला मिळतो. ज्ञानदर्शन 1854 ते 1856 बघा, ज्ञानदर्शन हे 1854मध्ये स्टार्ट केलं. 3 वर्ष चाललेलं हे काय आहे, त्रैमासिक आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये बरेचसे विषय त्यांनी विचारात घेतलेले आहेत. कायदा, मराठीतून कायदा, भूगर्भशास्त्र, नीतिशास्त्र, पदार्थविज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र आणि इतिहास अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी काय केलेलं आहे तर स्पर्श करण्याचं काम ज्ञानदर्शन 1854 ते 1856 या त्रैमासिकातून केलेलं पाहायला मिळतं. ज्ञानदर्शनमध्ये त्यांनी कादंबरी छापण्याचं काम केलं. त्याचं पहिलं प्रकरण ऑक्टोबर 1854मध्ये आलं. तर एक मिनिट, इथं हे नात नाही. परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या, परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या हे ह्या कादंबरीचं शीर्षक होतं. 1856ला ज्ञानदर्शन बंद झाल्यानंतर ही कादंबरीसुद्धा बंद झालेली पाहायला मिळते. ती जर पूर्ण झाली असती तर मराठीतील पहिली कादंबरी ठरली असती. तर लक्षात घ्यायचं, मराठीतील पहिली कादंबरी ठरण्याचा मान हा परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या याला मिळाला असता, परंतु मिळाला नाही. कारण काय आहे तर 1856मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक बंद पडलं आणि ती कादंबरी लेखन सुद्धा तिथं काय झालेलं आहे, थांबलेलं आहे. तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की मराठीतील पहिली कादंबरी कोणती, मराठीतील पहिली कादंबरी कोणती हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सतीप्रथेविरुद्ध त्यांनी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांनी जॉन माल्कम यांना खूप चांगल्या पद्धतीने, जॉन माल्कम यांनी सतीप्रथेचा जो मुंबईमध्ये काय केलेला होतं, निर्मूलनासाठी जो प्रयत्न चालू केला होता, त्यावेळी भाऊ महाजन यांनी त्यांना पूर्णपणे सक्रिय पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो. भाऊ महाजन यांच्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे जर विचारात घेतले तर आरंभीचे मराठी पत्रकार आहेत, समाजसुधारक आहेत, दर्पणचं मराठी विभागाचं संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. प्रभाकर हे 21 वर्ष चाललेलं 24 ऑक्टोबर 1841मध्ये हे वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, सुरुवात केलेलं. प्रभाकर हे आपल्याला साप्ताहिक बघायला मिळतं. फ्रेंच क्रांतीवरती त्यांनी लेखमाला लिहिलेले आहेत. 25 लेखमाला. 10 एप्रिल 1842मध्ये ही सुरुवात केलेली 25 लेखमाला होत्या. ग्रेट ब्रिटन राजकारण लेखमाला 1842मध्ये. धूमकेतू 1853मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. ज्ञानदर्शन 1854मध्ये चालू केलं आणि 1856मध्ये 3 वर्षानंतर हे त्रैमासिक काय झालेलं आहे, बंद झालेलं आहे. मराठीतील पहिल्या कादंबरीची शक्यता, गृहस्थाची कन्या, परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या ही शक्यता होती. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, आधुनिक शिक्षण हे त्यांचे प्राणप्रिय विषय होते. ब्रिटिश राजकारणावरती त्यांनी कठोर टीका केलेली पाहायला मिळते आणि जॉन माल्कम यांच्या सती प्रथाविरुद्धच्या प्रयत्नांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो. तर बघा, आपले हे दुसरे समाजसुधारक होते आणि दुसरे समाजसुधारक कोण आहेत तर भाऊ महाजन आहेत. भाऊ महाजन यांचं मूळचं नाव काय आहे तर गोविंद विठ्ठल कुंटे असं नाव आहे. 1815मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. सानिपेणी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला पाहायला मिळतो. त्यांच्याबद्दल जर विचारात घेतलं तर मराठी विभागाचं संपादन, दर्पणमधील मराठी विभागाचं संपादन त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. प्रभाकर हा साप्ताहिक त्यांनी 24 ऑक्टोबर 1841मध्ये स्टार्ट केलेलं पाहायला मिळतं. फ्रेंच क्रांतीवरती लेखमाला
मला 25 लेख मला लिहिलेले आहेत. त्या 10 एप्रिल 1842 पासून सुरू झालेल्या पाहायला मिळतात. धूमकेतू नावाचं त्यांनी एक पत्रक किंवा नियतकालिक चालू केलेलं पाहायला मिळतं. 1853मध्ये ज्ञानदर्शन हे 1854मध्ये स्टार्ट करून 1856मध्ये ते बंद झालं. त्याच्यामधूनच एक परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या ह्या कादंबरीचे लेख येत होते, परंतु 1856मध्ये बंद पडल्यानंतर ही लेखमाला थांबली आणि ती कादंबरी पूर्ण होणं सुद्धा थांबलं. जर ते थांबलं नसतं तर मराठीतील पहिल्या कादंबरीचा मान या कादंबरीला मिळाला असता. जॉन माल्कम यांच्या सतीप्रथेमध्ये सतीप्रथा बंदीसाठीच्या प्रयत्नांना त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो. बघा, हे आपले दुसरे समाजसुधारक होते. त्याच्यानंतर आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल काय करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. असे आपण एक एक समाजसुधारक याच्यामध्ये विचारात घेणार आहोत, ज्यांच्यावरती वन लाईनर क्वेश्चन आजपर्यंत आयोगानं विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, ही लेखमालिका आपल्याला खूप महत्त्वाची ठरणार आहे, ज्याच्यामध्ये ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण का याच्यामध्ये आपण असे समाजसुधारक घेणार आहोत की ज्यांच्यामध्ये आपल्याला एक वन लाईनर क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त शक्यता आपल्याला पाहायला मिळते. आयोगाचा कल आपल्याला तशा पद्धतीचा पाहायला मिळतो. आयोगानं आत्ता आपल्याला या 2025च्याच राज्यसेवेमध्ये तुकाराम तात्या पडवळ यांच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला पाहायला मिळतो. तर लक्षात ठेवायचं, हे समाजसुधारक जरा दुय्यम जरी असले तरी त्यांच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याची आत्ता आयोगाची आपल्याला जो इंटरेस्ट पाहायला मिळतोय त्यानुसार जर विचारात घेतलं तर ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला हे सगळे समाजसुधारक काय केले जातील, कव्हर केले जातील.